आज कॉलेजमध्ये तर डायरेक्ट शूटिंगच होणार होती आणि त्याच्यासाठी सगळ्या पोरांनी युनिफॉर्म वगैरे घातला होता. तर जय श्रीराम मंडळी, माझं लेक्चर 9ला आणि उठायलाच मला 10:30 वाजले होते. पारुसच हातपाय धुवून गंतेल केलं आणि निघालो कॉलेजला. उशिरा जाणारे दररोजचे कार्यकर्ते आम्हाला सोबतच होते. त्यांनी आयओटीचा प्रोजेक्ट केलता, त्यांना तो सबमिट करायचा होता. एक्सप्लेनेशन कोण करणार आहे त्याच्यावरूनच चालू होतं त्यांचं. आणि ह्या डॉन साठी थांबलो होतो आम्ही इथं. बघायला की युनिफॉर्म वगैरे घालून आलाय. उगनवा डॉन म्हणतात. नंतर कॉलेजमध्ये जाऊन बघितलं तर सगळ्या पोरी बिरीने युनिफॉर्म घातलेले होते. मला तर काही माहितच नव्हतं काय युनिफॉर्म वगैरे घालायचा होता आज, म्हणून मी काही ग्रुपवर ते वाचलंच नाही. त्याच्यामुळे मी एकटाच असा आलतो. सगळ्यांनी ब्लेझर आणले होते सोबत. इतके उशीर आम्हाला कोण लेक्चरला घेणार, त्याच्यामुळे आम्ही बसलो येऊन लॅबला. मग थोड्या वेळ तिथंच बसलो लॅब मध्ये माकड जाळे करीत. नंतर ओमके भेटला होता, त्याला म्हणलं लय भारी दिसायला लागला, तुला ब्लॉग मध्येच घेतो आज. नंतर आलो आपल्या लेक्चरला. 1-2 लेक्चर केले. आमच्या क्लास मधल्या कोणत्या तरी आर्टिस्टनी त्याच्या कलेचं प्रदर्शन केलेलं होतं, ते पण एक नटी काढून. नंतर थोडं आलो तिकडे बाहेर फिरायला, तर ह्यांची इकडे पण शूटिंग चालू होती. या कार्यकर्त्याला पण त्या शूटिंग मध्ये जायचं होतं, त्याच्यामुळे ह्यांनी ब्लेझर घालून रेडी होते. मला पण घेतलं असतं पण मी ब्लेझरच घातलेलं नव्हतं, त्याच्यामुळे आपलं नुसतं इकडे तिकडे फिरत होतो. नवने म्हणते ब्लॉग मध्ये घेऊ नको का मला, म्हणून तर त्याला हटकूनच घेतलंय ब्लॉग मध्ये. आणि ओमक्या तिकडे नाचायला लागले आणि शुभ्या तर उन्हामुळे बेजार आहे. जेवण फिवण करून प्रॅक्टिकल मध्ये आलो तर सर म्हणे तुमची इथं पण शूटिंग घ्यायची, त्यासाठी पीसी ऑन करा काहीतरी करीत बसा. आम्ही बसलो डायरेक्ट गेमच खेळत आणि काय गॅलरीत व्हॉइस ओव्हर करीत होतो आणि खाली सगळे कुत्रेच भोकत होते, त्याच्यामुळे जरा कुत्र्याचा आवाज आला असून